पुण्यात जाऊयात, मुरलीधर मोहोळ बोलतायत। आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन निघालोय। पुणेकरांना मी हेच आवाहन करेल की गेल्या 10 वर्षात देशामध्ये शेवटी देशाची निवडणूक आहे आणि त्यामुळे या निवडणुकीतनं प्रधानमंत्री कोण होणार, देशाचं नेतृत्व कोण करणार, सत्ता कोणाच्या हातामध्ये द्यायची हे जनता ठरवणार आहे। आणि त्यामुळे मी पुणेकर जनतेला हे आवाहन करीन की मागच्या 10 वर्षाचं एकूण मोदी सरकारचं काम, पुण्यासाठीचं अनेक प्रकल्प योजनांच्या माध्यमातून योगदान, आणि मला असं वाटतं की शेवटी हाही विचार पुणेकर करणार आहेत की मागच्या काही काळामध्ये नेमकं पुण्यासाठी कोणी काय केलं आणि भविष्यामध्ये पुण्यासारख्या शहरात वाढतं शहर आहे, नागरिकीकरण आहे, आज जवळजवळ 60 लाख लोकसंख्या झाली आणि म्हणून भविष्यामधलं पुणे, पुढच्या 50 वर्षातलं पुणे कोणाच्या हातात सुरक्षित राहील, या पुण्याची प्रगती कोण करू शकेल, तर ते निश्चितपणे मोदी सरकारच्या माध्यमातूनच होईल। आणि त्यासाठी एक प्रतिनिधी आमचा पुण्याचा म्हणून पुणेकर निश्चितपणे माझ्या पाठीशी आहेत, मला आशीर्वाद देतील असं मला विश्वास वाटतो। आणि म्हणून आज गेल्या महिनाभर आम्ही पाहतोय इतका प्रचंड प्रतिसाद आहे, इतके नागरिक उत्स्फूर्तपणे आमच्या सोबत आहेत। आजही आपल्याला पाहायला मिळेल 2 दिवस झाले इतक्या नागरिकांचा सातत्यानं संपर्क होतोय। लोक म्हणतात आम्ही स्वतः नागरिक मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरायला सहभागी होणार आहेत, मग आम्हाला विजयाची निश्चितपणे खात्री आहे। अण्णा, संपूर्ण मोहोळ कुटुंबीय खरं तर उपस्थित होतं, आई होत्या, मातोश्री होत्या, वहिनी, दोन्ही कन्या होत्या तुमचं औक्षण करताना। भावनिक क्षण हा मोहोळ कुटुंबाचा फार तुमच्याही डोळ्यात पाणी दिसते। स्वाभाविक आहे, कारण सुरुवातीपासूनचा प्रवास सगळ्यांनी पाहिला आहे की काहीच पार्श्वभूमी नसताना केवळ एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेलाचा प्रवास आणि या पुण्यासारख्या शहराचं आज लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करायची संधी मिळते। स्वाभाविकपणे आमच्या सगळ्याच मोहोळ परिवाराच्या काय, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आज तो एक अभिमानाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे की आमच्यातला एक कार्यकर्ता, आमचा एक सहकारी आज या निवडणुकीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये जाणार आहे, या पुण्याचं प्रतिनिधित्व करणार आहे। त्यामुळे केवळ कुटुंबीयच नाही, पण मला असं वाटतं हजारो पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आज आनंदित आहेत। पुणेकर जनता सुद्धा, ज्यांनी गेले 30 वर्ष माझा सामाजिक राजकीय प्रवास ऐकून पाहिला आहे, पुणेकर सुद्धा नक्कीच उत्सुक आहेत आणि तेही मला आशीर्वाद या निमित्तानं नक्की देतील। मुरलीधर मोहोळ हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यापूर्वी की त्यांची ही प्रतिक्रिया।